नेक्स्ट वन कन्सिडर. सपोज आता मी तुम्हाला सांगितले की 24चे डिवायझर सांगा. 24चे डिवायझर कोणते कोणते आहेत? वन. मॅम मी सांगू? हा, 1. देन वन टू. आहे, 8 आहे. 2 आहे. येस, लाईन बाय लाईन घे. 8 पण आहे ना मॅम? हो, थ्री. 8 पण आहे. थ्री. 3 आहे. अजून 4 4. आहे. फोर. 4 आहे. अजून 4 नंतर काय नाहीये. 6. 6. 6 आहे. 12 आहे. अजून नाही नाही नाही, 6 नाही. 6 6. नाहीये ना मॅम? 6 नाहीये. आहे ना? 7 पण नाहीये. आहे. 9. 6 4 जा 24. 24. 6 मध्ये आहे ना. आणि 24 लास्ट डिवायझर. ओके, हे सगळे काय आहे? 24चे डिवायझर आहेत. समजलं? येस. हम्म. तिथे 12 येस पण नाही. मॅम. हा, 12 लिहिलंय ना मी. मॅम क्लास 8:30 ला सुटणार आहे ना? 12 लिहिलेलं आहे. ओके. The next one concept, हम्म. the digits in the unit place is product of the two number. Unit place is a product of unit place is a those number. आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्हाला सांगते. इथं काय सांगितलंय? युनिट सपोज युनिट प्लेसचे जे प्रोडक्ट असतात. आता मी इथं नंबर घेते 357. हा जर नंबर घेतला, मल्टिप्लाइड बाय 19 सांगितलं. ओके. आता सपोज 19 मल्टिप्लाय केला तरी युनिट प्लेस 3च येतं, आणि डायरेक्टली 9 जरी मल्टिप्लाय केलं तरी युनिट प्लेस 3च येतं. आता बघा, 9 मल्टिप्लाइड बाय 7 किती येतं? 63. 6 goes on carry here. Then 9 5 45. 9 5 45 45. plus 5 plus 6 51. 5 51. goes on carry. 51. And 9 3 27. 80. 20 Sorry, 20 27. 27 plus 5 is equal to 20. 22. 32. 32. आता इथं 0. देन 7 5 3. आता ह्यांची ऍडिशन करा. युनिट प्लेसला काय येतं? 3 8 3. 9 6. आता हे मल्टिप्लिकेशन आलं आपलं. इथे 7 आहे, सॉरी. आता 6783 आलं. युनिट प्लेसला काय आलं? 3 आलं. आता प्रोडक्ट जर बघितला, 9 मल्टिप्लाइड बाय 7 जे आहे 63 येतं. याचं युनिट प्लेसला कोणता नंबर आहे? 3च आहे की नाही? मग इथं पण युनिट प्लेसला पण काय आला? 3 आला. आता कुठल्याही नंबरचा युनिट प्लेस मल्टिप्लाइड बाय युनिट प्लेस असेल, त्याचा जो प्रोडक्ट येतो, प्रोडक्ट म्हणजे आन्सर जे येतं, त्याचा जो युनिट प्लेस असतो तोच फायनल आन्सरचा युनिट प्लेस असतो. समजलं? जेव्हा तुम्ही शॉर्ट ट्रिकने कॅल्क्युलेशन करता, ऑप्शन्स दिलेले असतात, फक्त युनिट प्लेसचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. युनिट प्लेसला जे प्रोडक्ट असेल त्याच जो आन्सर असणार आहे ते करेक्ट असणार आहे, म्हणजे शॉर्ट ट्रिक मध्ये. अदरवाईज ह्याचा कुठं एवढा जास्त नाही यूज. ओके, नेक्स्ट वन. इथंपर्यंत क्लिअर झालं? येस मॅम. Yes मॅम. मॅम हे लिहायचं आहे. नंबर हा, मल्टिप्लाइड. चॅप्टरचं नेम लिहून घ्या आणि फक्त हे एवढंच लिहून घ्या बस. फक्त चॅप्टरचा हे लिहून घ्यायचंय. चॅप्टरचं नेम लिहून घे, आणि हा एक प्रॉब्लेम आहे की नाही तो तेवढाच लिहून घे. हा, येस मॅम. हम्म.
Done, ma'am. It's completed, all of you. Anybody remain here? Okay. Next one concept. नो मॅम थांबा. काय राहिलंय? पटकन लिहून घ्यायचं वैष्णवी. झालं मॅम लिहून. Number 3 काय सांगितलंय? If the number is multiplied each time several number, the place value is recurring the equal intervals. आता मी तुम्हाला स्वतःचा म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 काय येतं? 4 येतं युनिट प्लेसला. कुठलाही असेल तर तसा टेबल दिलेला आहे. 1 ने किती पण टाइम्स मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येतं? 1च येतं. 2 टाइम्स 3 टाइम्स व्हॉट एव्हर. ओके. आता 2 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं ट्वाइस तर काय येणार आहे? 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 4. 2 मल्टिप्लाइड बाय 1 केलं पहिल्यांदा युनिट काय येतं? 2 येतं. 2 मल्टिप्लाइड बाय 2 केल्यावर काय येतं? 4 येतं. परत 4. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू किती आलं? 8. 2 मल्टिप्लाइड बाय 2 8. मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती आलं? 8. किती आलं? मॅम 8. 8. अरे 8 कसं येतंय? 2 टू जा 4, 4 टू जा 8, 8 टू जा 16. युनिट प्लेसला काय आलं? तर युनिट प्लेसला डिजिट कोणता आला? 6. 6. लक्षात 6. ठेवायचं. नेक्स्ट वन कन्सेप्ट. आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. आता कोणता नंबर येतो? 32. युनिट प्लेस 32. नंबर कोणता आलाय? 4. 2. 2. 2. आता इथं बघा काय दिलेलं आहे? 2 वन एकदाच मल्टिप्लाय 2 वन जर 2 केलं तर युनिट प्लेसला 2 येतं. 2 टू जा 4, 2 2 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यावर 8 के युनिट प्लेसला 8 येतं. आणि 2 जर 4 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 6 येतं. 2 जर 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 2 येतं. इथं बघा 32 आले, युनिट प्लेसला 2 आलेले. करेक्ट. आता 2 जर येस 6 मॅम. टाइम मल्टिप्लाय केलं, 2 जर 6 टाइम मल्टिप्लाय केल्यावर काय येईल? 64. 64. युनिट प्लेसला काय येतं मग? 4. 4. युनिट प्लेस आला की नाही? 4. येस. आता हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, युनिट प्लेस 4. आता सेम 3चं पण तसंच आहे. हा चार्ट पूर्ण तुम्ही पाठ करायचा आहे. 3चं पण तसंच आहे. बघा 3 टाइम्स मल्टिप्लाय केला, 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 27. युनिट प्लेसला काय आलंय? 7 आलेलं आहे. इथं बघा 7 आलेलं आहे. 3 7. 3 असं 4 टाइम्स जर मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 1 येतं. 3 3 3 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 3 येतं. 6 टाइम मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 9 येतं. असंच पूर्ण चार्ट दिलेला आहे. आता 8चा बघूया. 8 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं, 8 8 जा 64, 64 फोर्थ युनिट प्लेसला काय आहे? 4 आहे. 8 जर 3 टाइम्स 4. मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 2 येतं. 8 जर 4 टाइम्स मल्टिप्लाय केला तर युनिट प्लेसला 6 येतं. 8 जर 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर युनिट प्लेसला 8 येतं. 8 जर 6 टाइम मल्टिप्लाय केलं, 8 मल्टिप्लाइड बाय 8 असं 6 टाइम केलं तर युनिट प्लेसला काय येतं? 4 येतं. समजलं का? Yes. येस मॅम. ओके. हा चार्ट एकदा सिम्पली मॅम लिहून, लिहून घ्यायचंय. हो लिहून घ्यायचा आणि जरा फास्ट लिहून घ्या.
मॅम क्लास कधी संपणार आहे? हा 8:30. ओके मॅम. वन 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 वन. डन मॅम. मॅम नो. हो मॅम. Friday. डन मॅम. No ma'am. नेक्स्ट वन फॉर्म्युला लिहून घ्या. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला लिहून घ्या. नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी 248. ह्याच्यामध्ये 2 ने कधी डिव्हिजिबल होतो नंबर, देन युनिट प्लेसला काय असेल, 0 2 4 6 8 असेल. त्या त्या नंबरला 2 ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो. मॅम ओके, माझं राहिलं होतं. नंतर कॉपी कर, मी पीडीएफ पाठवते ग्रुपवरती. ओके ओके, मॅम. आणि ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ना, ही पाठ करायची आहे सगळ्यांनी. आणि नेक्स्ट आहे यस. पॉइंट नंबर बी, इफ द नंबर इज फ्रेम्ड विथ द लास्ट 2 डिजिट. एखादा नंबर असेल मोर दॅन 2 डिजिटचा साठी तेव्हा ऍप्लिकेबल होतो. युनिट प्लेसचा नंबर आणि टेन्स प्लेसचा जो नंबर असेल, त्या दोन्ही नंबरला जर 4 ने डिवाइड होत असेल तर दिस नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय
4. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, इथं दिलेलं आहे 1236. आता फक्त आपल्याला काय सांगितलं मी तुम्हाला, लास्टचे 2 डिजिट 1236 हा नंबर आहे, त्याला लास्टचे टू डिजिट कोणते आहेत? 36. 36. ला जर 4 ने डिवाइड केलं तर किती येतं? 9. मग कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो का? रिमाइंडर 0 येतो ना? येस. मग ह्या कम्प्लीट नंबरला 4 ने आपण डिवाइड करू शकतो. समजलं का? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. वैष्णवी, लक्ष द्यायचं इकडे. यस मॅम. ओके. नेक्स्ट वन कन्सेप्ट. नेक्स्ट वन कन्सेप्ट, इफ द फ्रेम वर लास्ट 3 डिजिट. आता ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 आहे, लास्ट 3 डिजिट कन्सिडर करायचे. मग हा नंबर कसा पाहिजे? मोर दॅन 3 डिजिट पाहिजे की नाही? इथं एक्झाम्पल दिलेला आहे 2856. लास्ट 3 डिजिट कोणते आहेत? 856. आता बघा, 856. 856 ला 8 डिवाइड करून बघा होतंय का? 8 ने मॅम 856 ला डिवाइड करायचं आहे ना? हो. ओके. आता 8 नी पण कम्प्लिटली डिव्हिजिबल होतं, रिमाइंडर 0 आहे. मग ह्या नंबरला कम्प्लिटली डिव्हिजिबल होणार. कुठल्या नंबरला? 2856 ला 8 नी काय होतो? कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो. समजलं का काय काय केलं आपण? जेव्हा 4 नी Yes. डिव्हिजिबिलिटी चेक करायचं असेल तर फक्त लास्टचे 2 डिजिट बघायचे. 8 ची डिव्हिजिबिलिटी चेक करायची असेल तर लास्टचे 3 डिजिट चेक करायचे. आणि 2 ची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची? वैष्णवी सांग, लास्ट डिजिट काय पाहिजे? 8 ची का मॅम? नाही, 2 ची डिव्हिजिबिलिटी. 2. 2 ला जर शेवटी 0, 4, 6 आणि 8 असेल तर. व्हेरी गुड. हे नंबर्स असतील तर त्या नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ओके, समजलं तुम्हाला इथपर्यंत? आणि हे येस थोडेसे मॅम. लिहून घ्या आणि पाठ करायचे. तर लिहून घेऊन पाठ येस करा. मॅम. हम्म. मॅम. लिहिले का? मॅम अगोदर तुम्ही 8 डिवायडेड 856 त्याचा आन्सर 1.07 आलता ना? 1 पॉइंट कसं येतं? ते कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल तर पॉइंट कसं येईल? 107 आलं होतं. हे 3 पॉइंट लिहून घ्या हा पटपट. पटपट 3 पॉइंट लिहून घ्या, मी जे येस. दिलेले ते.
And the number 103,236 and 36 is divisible by 4. Therefore, 1,236. मॅम नो Question मॅम number. नसती वाला चालू आहे तो Question number divisibility test of 3, 6, 9 and 18. The sum of the digits एखादा नंबर असेल त्यांची सम करायची, ऍडिशन करायची, तेव्हा त्या नंबरला जर 3 ने डिव्हिजिबल होत असेल तर द होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. द सम ऑफ द डिजिट्स इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. द नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. आता काय करायचं, एखादा नंबर असेल त्यांची सम करायची, तो आलेला जो नंबर इवन नंबर असेल तर त्या नंबरला काय होतो, 6 ने डिव्हिजिबल होतो. नेक्स्ट वन आहे ते सेम डिव्हिजिबिलिटी 3 आणि 9 ची डिव्हिजिबिलिटी आहे ती सेम आहे. सम ऑफ डिजिट्स इवन नंबर आणि नेक्स्ट वन आहे इवन नंबर आला असेल. सम ऑफ डिजिट्स गिवन द नेम सम ऑफ डिजिट्स इवन नंबर द डिव्हिजिबल बाय 9 द नंबर इज डिव्हिजिबल बाय 18. 9 ने जर डिव्हिजिबल होत असेल तर त्या नंबरला 18 ने पण काय होतो, डिव्हिजिबल होतो, इवन नंबर आला असेल तरी. ओके. बच्चा मसाला चार 4 मॅम काय लिहायचंय? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3, 6, 9, 18. हे हे ते चारही पॉइंट हम्म हा मॅम मॅम
digits of a number is by 3, then that number also is divisible by 3. Divisible is the sum of the digits Done, ma'am. No, ma'am. नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूया आपण. तू लिहून घे तोपर्यंत. क्लास जर डिस्कनेक्ट झाला तर परत जॉईन करायचे सेम लिंक वरती. Okay, ma'am.